भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं किती प्रेम होतं पहा। नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे। आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करत असताना भोग भोगुनी ब्रह्मचारी वैराग्य कसं असावं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रातून सिद्धेश्वर महाराज शिकावं। कारण वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता इशे कोणी होणे नाही। ऐका, वैराग्य वेगळं वैताग वेगळं बरं का। कारण काही काही लोकांना वैताग आला म्हणजे त्या लोकांना वाटतं आम्हाला वैराग्य निर्माण झालं। एक व्यक्ती मला दरवर्षी आमच्या दिंडीमध्ये 79 नंबर मध्ये येतो। आता मला काही सुपारीची सवय नाही, पण मी उगा म्हणलं दादा आता मला कथेमध्ये सांगायचं होतं म्हणून मी म्हणलं दादा सुपारी वगैरे आहे का। त्यांनी सांगितलं महाराज सुपारी नाही। मी म्हणलं दादा तुम्ही गेल्या वर्षी सुपारी खात होतात, या वर्षी कस काय सुपारी नाही। त्यांना सांगितलं महाराज गेल्या वर्षी देवानं दिलेली 32 होते, आता देवानं 32 मधले अर्धे गायब केलेले आहेत म्हणून सुपारी खाणं बंद केलं। ऐका मायबाप, दात गेल्याच्या नंतर सुपारी खाणं बंद करणं याला वैराग्य नाही, याला वैताग म्हणतात। डायबिटीज झाल्याच्या नंतर चहा बंद करणं याला वैराग्य नाही, याला वैताग म्हणतात। मुला बाळांनी हाताखालून काढलं आणि मग पंढरीची वाट सापडली याला वैराग्य नाही, याला वैताग म्हणतात। सज्जनो, वैराग्य कशाला म्हणायचं। गोकुळ ते मथुरा खूप झालं 3-3.5 किलोमीटरचं अंतर आहे। एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळ सोडलं, मथुरेला आले, पण पुन्हा गोकुळामध्ये परत गेले नाही। आपण पंढरपूरला जातो, पण 15 दिवसाच्या नंतर पुन्हा आपल्याला आपल्या घरी यावंसं वाटतं। पण ज्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्षापर्यंत राहिले, पुन्हा त्या गोकुळाकडे फिरून पाहिलं नाही। गोकुळाकडे फिरून पाहिलं नाही सज्जनो, याच्यात नवल नाही। कारण गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा वास्तव्याला असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अतिप्रिय होतं, त्याचं नाव आहे नवनीत, म्हणजे लोणी। मंथुनी नवनीता तैसे हे अनंता। आता जुन्या काळामध्ये ते मंथन असायचं, आता ते मंथन वगैरे राहिलं नाही। आता एक भांड आलेलं आहे आणि एक वस्तू आलेली आहे, त्याचं नाव आहे मिक्सर। असं सर झालं की 5 मिनिटांमध्ये लोणी एका बाजूला आणि ताक एका बाजूला। पण जुन्या काळामध्ये ते मंथन करावं लागायचं आणि त्या मंथनातून बाहेर आलेलं लोणी की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अति प्रिय होतं। पण सज्जन हो, वैराग्य कशाला म्हणायचं। ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह झाला आणि द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा असताना रुक्मिणी आई साहेबांनी जेवणाकरिता ताट वाढलं। जेवणाकरिता ताट वाढल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आणि त्या पात्रावरती बसले। पात्रावरती बसल्याबरोबर त्या पात्रामध्ये त्या ताटामध्ये लोणी दिसलं। लोणी पाहिल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रुक्मिणीला आवाज दिला। आवाज दिल्याबरोबर रुक्मिणी माता धावत आल्या आणि धावत आल्याबरोबर रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारतात, प्रभू काय झालं। असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, रुक्मिणी इथून पुढे माझ्या पात्रामध्ये लोणी दिसता कामा नाही। जर मी पात्रामध्ये लोणी पाहिलं तर लोणी पाहिल्याबरोबर मला माझ्या यशोदा मैयाची आठवण येते। सज्जन हो, एवढं प्रेम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या गोपिका